नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण बनवणार आहोत इथे चटपटीत असा पेरू चाट बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 2 पेरू घेतलेले आहेत। तर तुम्ही इथे पाहू शकता एक पेरू पिकलेला आहे खूप जास्त आणि एक कच्चा आहे। तर आपण इथे पिकलेल्या पेरूचं चाट न बनवता इथे कच्च्या पेरूचं चाट बनवणार आहोत। तर इथे पेरू जे आहे जास्तही कच्चा असा घ्यायचा नाही आणि जास्त पिकलेलाही घ्यायचा नाही। तर इथे तुम्ही पाहू शकता पेरू हा एकदम मीडियम असा पिकलेला आहे। तर इथे पेरूचे मी आता छोटे छोटे असे चौकोनी आकारामध्ये तुकडे करून घेणार आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता। तर इथे जर का तुम्ही जास्त पिकलेला जर का इथे पेरू घेणार तर इथे तुम्हाला पाहिजे ती टेस्ट येणार नाही इथे या चाटला। तर तुम्ही अशा पद्धतीचा कमी पिकलेला पेरू इथे घेऊ शकता। तर या पेरूचा चाट अगदी भन्नाट असा लागतो, अगदी तोंडाला पाणी सुटणारा असा हा चाट आज इथे बनवणार आहोत। तर इथे पेरूचे असे चौकोनी आकारामध्ये मी तुकडे करून घेतलेले आहेत लहान आकारामध्ये। तर इथे आता मी एक डबा घेतलेला आहे, इथे झाकणाचा डबा घ्यायचा आहे आणि हे सर्व तुकडे जे आहेत पेरूचे ते मी या डब्यामध्ये टाकून घेतलेले आहेत। तर आता आपण हे सर्व मसाले चटपटीत मसाले यामध्ये टाकून घेऊयात। तर इथे मी मीठ टाकून घेतलेला आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे, साखर टाकून घेतलेली आहे, चाट मसाला टाकलेला आहे आणि या पेरू चाटला अजून चटपटीत बनवण्यासाठी मी थोडासा लिंबाचा रस टाकलेला आहे। त्यानंतर इथे झाकण लावून चांगलं असं पेरूच्या तुकड्यांना चांगले असे मसाले लागले पाहिजेत अशा पद्धतीने डबा जो आहे चांगला असा हलवून घ्यायचा आहे। तर असं केल्याने प्रत्येक पेरूच्या तुकड्याला मसाला हा सारख्या प्रमाणात असा लागला जातो आणि प्रत्येक फोड जे आहे पेरूची ती अतिशय टेस्टी अशी लागते। तर तुम्ही इथे पाहू शकता प्रत्येक पेरूच्या फोडीला जे आहे चांगला असा मसाला लागलेला आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता। जर का तुम्ही अशा पद्धतीचं जर का चाट बनवाल पेरूचं तर जेव्हा पण तुमच्या घरी पेरू आणले जातील तर तुम्ही अशा पद्धतीचा चाट बनवून खाणार। एवढा हा चाट जो आहे पेरूचा खूपच असा टेम्पटिंग असा झालेला आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचा चाट एकदा नक्की बनवून बघा, खूपच छान लागतो। तर जेव्हा पण तुमच्या घरी पेरू आणले असतील तर एकदा नक्की ट्राय करा। बाय बाय।